हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 19 फेब्रुवारी आणि आज आहे शिवजयंती. शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. शिवजयंतीच्या पण खूप दिवसांनी हा ब्लॉग पोस्ट होईल. मे बी कधी होईल सांगता येत नाही, कारण जे काही लग्नाची सिरीज होती मी ते ब्लॉग पोस्ट करणार आहे सोबत. सो एक एक करून ते ब्लॉग येतील. तर खूप दिवस, मला असं वाटतं खूप दिवस जातील तो ब्लॉग येण्यात, म्हणजे हा ब्लॉग जायला. तर मी चालले आहे माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नाला. तर आज काय होतं काय नाही ते तुमच्याशी शेअर करते. सो स्टे ट्यून. तर आता मेडिकलला आहे, घरी जायचं, आवरायचं आणि मग निघायचं. तर बघूया. हाय कर. ओके. तर ब्लॉग नक्की बघा, शेवटपर्यंत बघा आणि लाईक कमेंट तर करा. सो चलो. जसं की तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं तसं आज शिवजयंती सुद्धा होती आणि जी शेजारी आमची स्कूल आहे ना, तिथे छान अशी त्यांनी ही फेरी होती ती घेतली होती. तर खरंच खूप छान त्याच्यात मावळे होते, शिवाजी महाराज होते, म्हणजे त्यांनी तसं क्रिएट केले होते लुक आणि ते खरंच खूप सुंदर दिसत होते. जेव्हा अशा काही गोष्टी बघायला भेटतात ना, तेव्हा खरंच असं मन भरून आल्यासारखं वाटत होतं. खूप मस्त वाटत होतं. तुम्ही बघू शकता किती छान छान त्यांनी अशी ड्रेपरी वेअर केलेली होती आणि त्याच्यामुळे ते खूप सुंदर दिसत होते. हे छोट्या छोट्या मुली, ते छोटे छोटे, हे म्हणजे खरंच खूप भारी वाटत होतं आणि मन असं भारावून जात होतं. त्यानंतर मी घरून 11च्या दरम्यान निघले होते आणि 5च्या दरम्यान नाशिकमध्ये पोहोचले होते. आणि शिवजयंती असल्यामुळे नाशिकमध्ये खूप धूमधडाक्यात शिवजयंती जो उत्सव होता तो साजरा करण्यात येत होता. आणि खूप छान छान असे जे आपण पुतळे म्हणू शकतो किंवा स्टॅच्यू म्हणू शकतो, ते असे छान छान लावलेले होते तिथे. त्यानंतर 5:30-5:45च्या दरम्यान मी पोचलेले निफाड बस स्टॉपला. तिथे खूप सुंदर असं सनसेट बघायला भेटला. नंतर घरी आलो, छान असं फ्रेश झालो, जेवण वगैरे केलं आणि दरम्यान 8च्या दरम्यान येथे आमचा जो नवरदेव होता त्याचा आज बड्डे सुद्धा होता आणि मेहंदी होती. तर ते सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही सगळे जमलो होतो. तर खूप सुंदर असं डेकोरेशन मेहंदीचं वगैरे केलेलं होतं. त्यानंतर इथे ताट जे ऑप्शनसाठी लागणार होतं ते ताट त्याचं इथे केलं होतं आणि तो शिवला बोलवत होता, पण शिव काय त्याच्याकडे जात नव्हता. तर खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि आता आम्हाला करायचं होतं बर्थडे सेलिब्रेशन. त्यासोबत मेहंदी सुद्धा होती त्याची. आणि हे आहेत आमचे काही भावी नवरदेव. त्यानंतर आम्ही तुम्हाला जसं सांगितलं तसं आम्ही सगळे त्याच्या बर्थडेसाठी जमलेलो होतो, मेहंदीसाठी. आता आई ब्लॉग शूट करते म्हटल्यावर शिवने तर केलंच पाहिजे. त्यासाठी शिव सुद्धा इथे काहीतरी शूट करत होता. फायनली त्याचं पण शूट करून झालं. नंतर आम्ही एक एक जण करून त्याचं औक्षण करायला घेतलं. ही आहे आमची मावशी. आमची मावशी किती आजारी असू काही असू, पण तिला जी गोष्ट एन्जॉय करायची, ज्या गोष्टीत सगळं समाधान असतं ते ती करतीच आणि तिचा आनंद हा तिच्या चेहऱ्यावरून दिसतच होता. त्यानंतर ही आहे नवरदेवाची चुलती, म्हणजे ही आमची मावशीच आहे, पण म्हणजे मावशी आणि म्हणजे आमच्या दोघी मावशी एकाच घरात दिलेल्या आहे, त्यामुळे ती नवरदेवाची चुलती पण आहे आणि मावशी सुद्धा आहे. त्यानंतर ही होती आमची आजी. नंतर ही नवरदेवाची आई म्हणजे माझी मावशी. तर ती औक्षण करायला गेलेली. ही आहे माझी मम्मी, म्हणजेच नवरदेवाची मावशी. मम्मीने पण छान असं औक्षण करून घेतलं. त्यानंतर होती माझी बारी, त्यामुळे मी पण गेले आणि मी पण छान असं त्याचं औक्षण वगैरे करून घेतलं. खूप थकलेले होते कारण सकाळची निघलेले होते, त्यामुळे जो थकवा होतो चेहऱ्यावरती पूर्ण म्हणजे असा दिसत होता. त्यानंतर ह्या होत्या त्याच्या 2 बहिणी.
आता ब्लॉग शूट करण्याचं कारण हेच की ह्या ज्या मेमरीज आहे ह्या लाईफ टाईम आपल्या ब्लॉग म्हणजे आपल्या चॅनलवरती राहतील आणि त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो बघू शकतो आणि त्याला सुद्धा छान वाटेल. आणि जेणेकरून ब्लॉग शूट करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सुद्धा आमची फॅमिली बघायला भेटते. आता एवढे नाही म्हटलं तरी 750 फॉलोअर्स आहेत माझे. एवढे नाही पण ठीक आहे, 750 लोक माझी फॅमिली बघतात, त्यांना सुद्धा काही गोष्टी माहीत होतात. आणि मेन रिझन हेच की हा ब्लॉग जो आहे हा कायम माझ्या चॅनलला राहील. आणि येथे माझी मम्मीने त्याला 1100 रुपये गिफ्ट केले होते आणि तेच सुरू होतं. माझ्या मामाचे पोरं वगैरे ते म्हणत होते की अशी डोक्यावरती ते जे नोटा आहे त्यांचा असं तुरा वगैरे पकड, आणि तेच सुरू होतं. ते काही तिला शेवटपर्यंत जमलं नाही. खरंच ह्या गोष्टी ज्या असतात ना त्या खूप स्पेशल असतात. ह्या मोमेंट खरंच खूप छान असतात आणि ह्या प्रत्येकाने कॅप्चर करायला पाहिजे. कॅप्चर करून फोनमध्ये लॅपटॉपमध्ये टाकून कधीतरी त्यांचं काही ना काही होतं म्हणजे बघायला भेटत नाही. पण जेव्हा आपण ह्या गोष्टी ज्या आपल्या चॅनलवरती अपलोड असतात तर यूट्यूब तर ह्या लाईफ टाईम आहे, हे तर कधी कुठं जाऊ शकत नाही. सो ह्या ज्या मेमरी आहे ह्या लाईफ टाईम राहतात. म्हणूनच एक छोटासा हा प्रयत्न. बाकी तुम्ही पण म्हणता काय आमच्याकडे काय बड्डे सेलिब्रेट होत नाही का, आमच्याकडे काय मेहंदी वगैरे ह्या गोष्टी होत नाही का, पण त्यामागचं कारण फक्त हेच की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या लाईफ टाईम सेव्ह होऊन राहतील त्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न, बाकी काहीच नाही. त्यानंतर एकाने जो केक होता कट केलेला तो त्याला भरवला आणि परत फोटो सेशन सुरू झालेलं. त्यानंतर बड्डे सेलिब्रेशन झालं आणि आता सुरू होती मेहंदीचं सेलिब्रेशन. तर तेच येते छोटंसं असं डेकोरेशन केलेलं मेहंदीसाठी, म्हणजे जे ताट होतं ते. आता मेहंदी काय आम्हाला येत नाही त्यामुळे त्याची एक बहीण होती तिनेच मेहंदी इथे काढलेली आणि खूप छान मेहंदी तिने काढली होती. बाकीचे तर फक्त सगळे ॲक्टिंग करणार होते जशी की मी. तर परत येथे मेहंदी लावण्याचा जो मान होता तो त्याच्या मावशीला भेटलेला, म्हणजे मम्मीला भेटलेला माझ्या. आता इथे एक एक जण करून सगळे मेहंदी काढून म्हणजे मेहंदी काढल्याची ॲक्टिंग करत होते. नंतर आली होती त्याची मम्मीच, म्हणजेच पहिले सांगितले तशी माझी मावशी. तर ह्या गोष्टी खरंच खूप स्पेशल असतात, खूप छान असतात. या मोमेंट ह्या प्रत्येकाने सेव्ह करून ठेवायला हव्या. त्यानंतर मी सुद्धा थोडीशी ॲक्टिंग मारली. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर यानंतरचे ब्लॉग ना ते तर याच्यापेक्षा सुद्धा छान आणि इंटरेस्टेड असणार आहे. यामध्ये काही एवढं दाखवण्यासारखं नव्हतं म्हणून एवढंच दाखवलं. त्यानंतर मस्त असे फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले आणि असंच संपवला आजचा ब्लॉग. घरावरती सुद्धा छान अशी लाईट मार टाकल्यामुळे घरसुद्धा खूप सुंदर दिसत होतं. तर भेटूया परत पुन्हा अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.